नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. कारण की सौर कृषी पंप जे बसवण्यात आले 1 महिन्यामध्ये ते आहेत 45,911. विक्रमी गोष्ट आहे. जसं देशभर नव्हे तर जगभर कौतुक होत आहे. आणि त्यामुळेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतलेली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन. दुसरीकडे संसदेमध्ये जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये देशातील एकूण आत्महत्यांपैकी 38.5% आत्महत्या झालेल्या आहेत 2014 ते 2025च्या दरम्यान. या दोन्ही गोष्टी म्हणजे विक्रमी आत्महत्या आणि विक्रमी सौर ऊर्जा कृषी पंप या संबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभिनंदन करताना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. त्यांनी ठरवलेलं आहे की मराठवाड्यातली जी अवर्षणग्रस्तता सिंचनाचा जो अनुशेष आहे तो भरून काढण्यासाठी पश्चिमी वाहिन्या म्हणजे नद्यांमधून जे समुद्रात पाणी जातं ते 53 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार आहे. आता राजकीय इच्छाशक्ती असेल तर अशक्य काहीच नाही. महाराष्ट्राने, मराठवाड्याने, विदर्भाने सिंचनाच्या संदर्भामध्ये जो अनुभव घेतलेला आहे आणि राजकीय काय गोंधळ माजलेला आहे ते देखील महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. उदाहरण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बैलगाडीवर पुरावे घेऊन 2013 मध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते म्हणून बैलगाडीवर पुरावे घेऊन गेले होते नागपूरच्या अधिवेशनामध्ये. आज अजित पवार सत्तेमध्ये आहे. त्यांना कोणत्या प्रकारे क्लीन चिट मिळालेली आहे हे अजून देखील काही स्पष्ट नाही. त्या अँटी करप्शन ब्युरोने त्या 80 तासांच्या सरकारमध्ये 2019 मध्ये जे काही शुद्धी प्रमाणपत्र दिलेलं आहे तेवढं, बाकी 70,000 कोटी रुपये खर्च करून देखील 0.1% देखील जमीन ओलिता खाली आलेली नाही. आणि म्हणून प्रश्न आहे, आता आपण नकारात्मक बोलतोय का? तर अजिबात. आपण सकारात्मक बोलतोय सरकारच्या भावनेबद्दल. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या शब्दात सांगायचं तर त्यांना झोप येत नाही. विकासाचा आज काय विकासाचं काम करायचंय हे त्यांना सतावत असतं. म्हणून तर दर्शकांना विनंती आहे की आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. हे चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनवर क्लिक करावं म्हणजे सगळे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. आता बघा, 45,911 कृषी सौर पंप बसवण्यात आले महाराष्ट्रामध्ये आणि मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे त्याची गिनीज बुक मध्ये नोंद झालेली. आणि ही अतिशय चांगली गोष्ट. म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल असेल, अर्थसंकल्प असेल, कृषी अर्थसंकल्प जो वेगळा मांडला जात नाही अजून ते असेल, ते डोळ्यासमोर ठेवून आपण जर विचार केला तर विजेच्या समस्या आहेत, शेतीला पाणी देण्याच्या समस्या आहेत, रात्रपाळी करून मग विनाकारण संकट ओढून घ्यावं लागतं, अशा अनेक गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आणि विशेषतः शाश्वत शेतीला उत्तेजन द्यायचंय तर निसर्गाचीच मदत घेतली पाहिजे. आणि मग सूर्य आपल्याला मदत करतोय, सौर ऊर्जा ही निर्माण होतीये. आणि पुढं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सौर ऊर्जेच्या माध्यमातून पुढच्या वर्षीपर्यंत 16,000 मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे, ती शेतकऱ्यांसाठी. आणि डिसेंबर 2026 पर्यंत 10 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट महावितरण व अपारंपरिक ऊर्जा विभाग पूर्ण करेल असा त्यांनी दावा केल्या वर्षी. आता ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. शाश्वत विकास ध्येयांच्या संदर्भात आपण सातत्याने या चॅनलवरून पाठपुरावा करत असतो.
आणि मग ज्या वेळेला अशा बातम्या येतात, असं काही प्रत्यक्ष घडतं, तर आपण त्याविषयी टीकात्मक भाष्य करतो पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून. तटस्थ पत्रकारिता. आणि मग जिथं चांगलं आहे तिथं आपण चांगलं म्हटलंच पाहिजे. आता मुख्यमंत्र्यांनी काल संसदेमध्ये जी काही चर्चा झालेली आहे, खरं तर त्याचीही दखल घेतली पाहिजे आता. कारण की 2014 ते 2025च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झालेल्या आहेत आणि आपण दुसरीकडे ह्या सिंचनाच्या संदर्भात एवढी मोठी योजना आणू पाहतोय, मराठवाडा वॉटर ग्रीड, नदी जोड प्रकल्प, त्याच्यानंतर वैतरणा, नळगंगा, तो एक नदी जोड प्रकल्प, हे सगळं आणतोय. कितीतरी टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार आहे. म्हणजे मराठवाड्याचे शेततळे आता समुद्राकडे पाणी जाण्याच्या ऐवजी पश्चिम वाहिन्यांचं ते आता इकडे येणार आहे. मग असं करत असताना आत्महत्यांचं हे जे काही प्रमाण आहे, जे सातत्याने वाढत चाललेलं आहे, ते कमी होईल का, हा खरा प्रश्न. मग जसं आता सिंचन घोटाळा यापूर्वी महाराष्ट्राने अनुभवलेला, तसा अनुभवायला येऊ नये. आता मुळात सरकारच्या तिजोरीवर कुठल्या प्रकारचा ताण पडतो हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यासाठी 32,000 कोटींचं विक्रमी पॅकेज, परंतु केंद्राकडे त्याची मागणी केली तर केंद्राचे कृषी मंत्री चुकून बोलले म्हणे की महाराष्ट्राचा प्रस्ताव आलेला नाही. अशी एक गोष्ट. दुसरीकडे कर्जमाफी, म्हणजे जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी कृषी सन्मान योजनेअंतर्गत जी काही कर्जमाफी देऊ केली होती, ती अजून दिलेली नाही. अनेक शेतकऱ्यांना 6,28,000 त्याची संख्या शेतकऱ्यांची, आणि ती देता यावी म्हणून आता आगामी अधिवेशनामध्ये तो पुरवणी मागण्याअंतर्गत तो प्रस्ताव दाखल होणार आहे. दुसरीकडे जी अलीकडची मागणी झालेली कर्जमाफीची, ती देण्यासाठी 30 जून 2026 निवडलेला आहे. मी हे यासाठी सांगतोय की आपण शेतकऱ्यांचं जे मरण, शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या या तातडीने सोडवण्यासाठी काय करतोय, कुठल्या प्रकारची राजकीय इच्छाशक्ती दाखवतोय. भ्रष्टाचार भ्रष्टाचार किती व्हावा, त्याला काही मर्यादा असावी. पण तो अनुभवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आत्महत्या थांबणार का, हा प्रश्न. आता बघा, 2014 ते 2025 म्हणजे मुख्यमंत्री काळ कुणाचा जास्त आहे, तर तो अर्थात देवेंद्र फडणवीस यांचा जास्त आहे. मग 2014 मध्ये 3200 आत्महत्या झाल्या, 2015 मध्ये 3228 झाल्या, 2016 मध्ये 3052 झाल्या, त्याच्यानंतर 2017 मध्ये 2837 आत्महत्या झाल्या, 2018 मध्ये 3262 आत्महत्या झाल्या. आणि मग उद्धव ठाकरेंचं सरकार आलं 2019 मध्ये 2680 झाल्या, नंतर 2020 मध्ये 2524 झाल्या, 2524, 2021 मध्ये 2688 आत्महत्या झाल्या, 2022 मध्ये मग पुन्हा बदल झाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले, त्यावेळेला 4248 झाल्या, 2023 मध्ये 4690 आत्महत्या झाल्या, 2024 मध्ये 2706 आत्महत्या झाल्या, आणि गेल्या 8 महिन्यांमध्ये 1183 आत्महत्या झालेल्या. आता आपण जर देशभराचा विचार केला तर महाराष्ट्र देशामध्ये 11 वर्षामध्ये 1,12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये 38.5% महाराष्ट्रात आत्महत्या झालेल्या आहेत. हे प्रमाण आज देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने विकासाची भाषा करतात, शेतकऱ्यांच्या उन्नतीची भाषा करतात, वेगवेगळ्या योजना सांगतात, शाश्वत विकासावर भर देतात, या सगळ्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर ह्या आत्महत्या थांबणार का, हा प्रश्न उभा राहतो. आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं
याविषयी अतिशय बिनधास्तपणे चर्चा करा आणि चर्चा ही या सगळा कारभार जो आहे सरकारचा तो नेहमी पारदर्शक झाला पाहिजे आणि विकासाच्या पोकळ गप्पा आहेत की खरंच काही पावलं पडतात आहे हे वेळोवेळी तपासून पाहायला पाहिजे. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटल्याशिवाय लोकशक्तीचा प्रभाव राजकीय इच्छाशक्ती वाढण्या संबंधात तो पडणार नाही हेही तितकंच कर. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.